आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल. लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील. यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही. सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो. आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय. त्यात 3 टप्पे आपण केलेत. 2030चा पहिला टप्पा, 2035चा दुसरा टप्पा आणि 2047चा तिसरा टप्पा. आणि मला विश्वास आहे की 2029-30च्या दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय. बसा, खाली बसा. असं आहे, 1 मिनिट, खाली बसा, खाली बसा. असं नाही चालत, सभागृहात असं काम नाही होत. अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा. अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा, या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कंपॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं, आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं. प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि FRBMने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. 25%च्या वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत आली असा त्याचा अर्थ होतो. आपण 2025-26चे जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87% एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. 25%च्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ 3 राज्य आहेत की ज्या राज्यांचं हे दायित्व 20%च्या कमी आहेत. त्यातले गुजरात आहे, दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट हे 3%च्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3%च्या आतच आपण ठेवलेलं आहे. आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3%च्या आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे. सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं. त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही. यासोबत आपण जर विचार केला तर महसुली जमेशी व्याजाची जी काही प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी
आपण जर त्या ठिकाणी बघितली तर आता ती 11.53% दिसते आहे. पण मागच्या वर्षीचे जे ऑडिटेड आपल्याकडे स्टेटमेंट्स आले आहेत त्यात ती 9.38% एवढीच आहे. त्यामुळे याही निकषावर आपण निश्चितपणे कुठेही मागे पडलेलो नाही. आणि हे सगळं करत असताना कदाचित एक आपल्या मनात येऊ शकतं की राज्याने भांडवली गुंतवणूक कमी केली आहे का. तर मला सांगताना यातही आनंद वाटतो. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्राने केलेली आहे. त्यामुळे त्याही बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज आपण केलेलं